परभणी ते मुंबई सोमनाथ सुर्वेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जो मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा सध्या हेलस या ठिकाणी आहे। तर हेलस इथल्या गावकऱ्यांनी या मोर्चामध्ये जे आंबेडकर अनुयायी व्यवस्था केली त्यांना आपण विचारणार की नेमकं काय काय केले। चहा पाण्याची व्यवस्था केली आणि चिवडा ठेवला होता। हो, आणि आमच्या आदरणीय मामा आहेत, मामाच्या नियोजनाखाली सर्व सोय झाली। काय मामा कसं नियोजन केलं? नियोजन आता आमच्या परिस्थितीने बरोबर केलेलं आहे। चिवडा आणि जिलेबी आणि पाणी, चहा पाणी आणि याची समधी सोय केली। पाहू शकता इथं आंबेडकर अनुयायी नाश्ता, कोणी चहा, सगळे सुविधा केलेली आहे। काही इथं मंडप सुद्धा लावलेले आहे महिलांसाठी बसायसाठी, कारण महिला उन्हामध्ये चालून येत आहे, त्यांना त्रास होऊ नये तर त्यासाठी महिलांना मंडपची सुविधा केलेली आहे। मंडपमध्ये महिला सुखरूप बसतायत। इथं तुम्ही पाहू शकता इथं चिवड्याची व्यवस्था केलेली आहे आंबेडकर अनुयायांसाठी। चिवड्याची व्यवस्था केलेली इथं गावातले मंडळी, सरपंच वगैरे हे वाटत आहेत। आणि त्या साईडला तुम्ही मागच्या साईडला बघू शकता की चहाची सुविधा केलेली आहे। गावचे गावकरी मंडळी चहा बनवत आहेत आंबेडकर अनुयायांसाठी। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे चहाची सुविधा चालू आहे। कधीपासून काम चालू आहे? सकाळपासून चालू आहे, 6 सकाळपासून। वाजता। कशासाठी? हे मुंबईला चालले जात आहे मंत्रालयामध्ये, ते शहीद झाल्यामुळं त्याच्यासाठी चालले। सकाळपासून चालू आहे मला काम। सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही पुढच्या गावात जे गाव आहेत त्या लोकांना कशी काय सुविधा करायची व्यवस्था करायला पाहिजे? व्यवस्था सगळेच पुढे तुम्ही जशी समोर जाता तसं तुम्हाला व्यवस्था जेवण्याची, चहा खेड्यापाड्यातले सगळे सर्वजण मिळून सगळी तयारी चालू आहे तुमची। स्वखुशीने करताय? स्वखुशीने जबरदस्ती, कुठलीही जबरदस्ती नाही, कुठलंही काही नाही, स्वखुशीने चालू आहे सगळेच। कोणतं गाव आहे आपलं? हेलस गाव। तर हे होते हेलस गावचे गावकरी मंडळी। जोर जुलूम के टक्कर में हेलस गावाच्या आमच्या भीम सैनिकांना आम्हाला चिवडा, जिलेबी, पाणी आणि चहाची सोय केली। आणि आम्ही असं लॉंग मार्च आमचा निघालाय। 1-1 किलोमीटरवर आमचे भीम सैनिक आहेत का, आम्हाला पाण्याची कमी पडू देण्यात। बाबासाहेब वावळ सगळं नियोजन आपलं होतं सगळं। हेलस गावकऱ्याचे आम्ही धन्यवाद मानतो। त्याला खाला देऊ नका, पाणी देऊ नका, पण लॉंग मार्च मध्ये चला, एवढीच कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला, माझ्या भावाला एवढीच विनंती आहे, आमच्या सोबत चला तुम्ही। नियोजन चांगल्या पद्धतीत झालेलं आहे। नियोजन काय अडचण नाही, काय नाही। इथून पुढे सहकार्य असंच मुंबई पर्यंत राहील, मंत्रालयापर्यंत राहील, याची काही अडचण येणार नाही। आणि हा लढा चालतच नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालत राहील। या मोर्चाच्या अशाच अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। अशा अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ।